स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती। तर अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बऱ्याच मत्स्य व्यावसायिकांचं नुकसान झालेलं आहे। मग त्यामध्ये त्यांच्या बोटीचं नुकसान असेल, जाळ्याचं नुकसान असेल व मत्स्य बीजांचं नुकसान असेल। तर या नुकसानीपोटी आता या सर्व बाधितांना मदत ही शासनाकडून देण्यात येणार आहे। कारण यांच्या मदतीसाठी शासनाने विशेष मदत पॅकेज हे जाहीर केलेलं आहे आणि यास मान्यता देणारा जी.आर हा शासनाने निर्गमित केलेला आहे। तर या जी.आर मधून आपण पाहणार आहोत यामधील मदतीचे दर व त्याचबरोबर निश्चित करण्यात आलेली कार्यपद्धती। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी.आर आणि या जी.आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता। राज्यात माहे जून ते सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मत्स्य व्यावसायिकांच्या नुकसानीबाबत बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना व कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जी.आरचा असणार आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जी.आर दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे। त्यानंतर येथे प्रस्तावना आहे। या प्रस्तावनेनंतर आपण या संबंधित घेण्यात आलेला जो शासन निर्णय आहे तो आपण इथून पाहणार आहोत। या शासन निर्णयामध्ये मदतीचे दर व कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे। त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता शासन निर्णय अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे झालेल्या नुकसानीबाबत मत्स्य व्यावसायिकांना विशेष मदत पॅकेज व सवलती देण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना व कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे। तर ती कार्यपद्धती काय आहे व दर कसे आहेत याविषयीची माहिती आपण इथून पाहूया की त्यामध्ये तुम्ही पाहू शकता वाचा क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाचे NDRF निकषात बसणारे मत्स्य व्यवसाय विभागाशी संबंधित मदतीचे दर हे पुढील प्रमाणे आहेत। तर ते काय आहेत, किती आहेत याविषयीची माहिती आपण इथून पाहूया। तुम्ही पाहू शकता हे आहे ते विवरणपत्र की ज्यामध्ये मदतीचे दर हे शासनाकडून निश्चित करण्यात आलेले आहे। तर त्यामध्ये सुरुवातीला असणार आहे बोट। जर तुमच्या बोटीची दुरुस्ती असेल तर त्या दुरुस्तीसाठी तुम्हाला 6000 रुपये मदत देण्यात येईल आणि जर तुमची बोट ही पूर्णतः नष्ट झालेली असेल तर त्यासाठी 15000 रुपये तुम्हाला दिले जातील। त्यानंतर आहे जाळी। जर तुमची जाळी त्या जाळीला दुरुस्तीची गरज असेल तर त्या दुरुस्तीसाठी तुम्हाला दिले जाणार आहेत 3000 आणि जर तुमची जाळी ही पूर्णतः नष्ट झालेली असेल तर त्यासाठी तुम्हाला दिले जाणार आहेत 4000 रुपये। आणि त्यानंतर आहे मत्स्यबीज शेतीसाठी निविष्ठा अनुदान। तर ते किती देण्यात येणार आहे तर तुम्हाला प्रति हेक्टरी 10000 रुपये निविष्ठा अनुदान हे मत्स्यबीज शेतीसाठी दिलं जाणार आहे। त्यानंतर आता आपण पुढील माहिती ही येथून जाणून घेऊया। त्यानंतर तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाचे NDRF निकषात न बसणारे तथापि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत राज्य निधीमधून द्यावयाच्या नुकसान भरपाई संबंधीचे मदतीचे दर हे पुढील प्रमाणे देण्यात आलेले आहे। त्यामध्ये बाब आहे मत्स्य साठा आणि या मत्स्य साठ्यासाठी मदतीचे दर 60 रुपये प्रति किलो तलाव अपेक्षित मत्स्य उत्पादनाचा 50% मर्यादित म्हणजेच मत्स्य जे तलाव आहे त्या तलावाच्या अपेक्षित मत्स्य जे उत्पादन आहे त्याचा 50% याच्या मर्यादित 60 रुपये प्रति किलो अशा प्रकारे मदतीचा दर हा देखील देण्यात आलेला आहे। तर त्यानंतर आता आपण पुढील माहिती ही यामधून जाणून घेऊया। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे काही निकष आहेत की जे या मदतीसाठी ठरवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये प्रत्येक तलावाचे जलक्षेत्र इष्टतम मत्स्यबीज संचयन अपेक्षित मत्स्य उत्पादन यांचा विचार करून त्यानुसार मत्स्यबीज वाहून गेल्याची आकडेवारी व मत्स्य साठा वाहून गेल्याची आकडेवारी निश्चित करावी। या शासन निर्णयान्वये अतिवृष्टी व पुरामुळे मत्स्यसाठा वाहून गेलेल्या नुकसान भरपाईस पात्र असणाऱ्या अथवा नुकसान भरपाई प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना तलाव ठेका धोरण दिनांक 3/7/2019 अन्वये अतिवृष्टीमुळे तलाव ठेक्यास मिळणारी मुदत वाढ अनुयायी असणार नाही अशा प्रकारची देखील माहिती यात देण्यात आलेली आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता मत्स्य साठ्याबाबतची आकडेवारी निश्चित करताना मागील वर्षी तलावाच्या पाण्याची पातळी तलाव कोरडा असल्यामुळे पाण्याची पातळी आणि अतिवृष्टी व आवर्षण मुदत वाढ देण्यात आलेली असल्यास याचा आढावा देखील घेण्यात यावा। ही जी निकषे आहेत ही जी माहिती आहे ही त्या संबंधित अधिकाऱ्यासाठी देण्यात आलेली आहे। ही आपण येथे पाहिली। यामधील थोडक्यातली माहिती आपण इथून पाहिली। त्यानंतर आपण पाहूया की जो बाधित शेतकरी आहे त्याला कशा प्रकारची कार्य ही करायची आहेत या पंचनाम्यासाठी। तर इथे आहे मुद्दा पंचनामा। तर वरील नमूद मदतीसाठी पंचनामा खालील अधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात यावा। तर यामध्ये कोणकोणत्या अधिकाऱ्यांची उपस्थिती असायला हवी? सुरुवातीला आहे सहाय्य आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाचा प्रतिनिधी,
त्यानंतर पाटबंधारे विभागाचा प्रतिनिधी, तलाठी किंवा पोलीस पाटील, त्यानंतर सरपंच व मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचा अध्यक्ष किंवा सचिव यांची देखील गरज तुम्हाला पंचनामा करताना लागणार आहे। त्यानंतर आता तुम्हाला अहवाल कसा सादर करायचा आहे, जिल्हा अधिकाऱ्यांना अहवाल सादर करणे। तर अतिवृष्टी राज्यातील मत्स्य व्यावसायिकांच्या नुकसानीबाबत पंचनामा करून खरेदी पावत्या इत्यादी समाविष्ट करून प्रस्ताव सहाय्य आयुक्त मत्स्य व्यवसाय यांना संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना एकत्रित प्रस्ताव सादर करावा। त्यानंतर ज्या सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना आहेत त्या देखील काय आहेत त्या आपण इथून पाहूयात। तर राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषाच्या मर्यादेत देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचे निकष शिथिल करून देण्यात यावेत, अशा प्रकारची देखील माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। त्यानंतर येणारे अतिरिक्त अर्थसहाय्य राज्य आपत्ती निवारण निधीमधून भागवण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी करतील, अशा प्रकारची देखील माहिती ही यामध्ये देण्यात आलेली आहे। आणि त्यानंतरची माहिती आहे लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानीची भरपाईबाबत आयुक्त मत्स्य व्यवसाय यांनी वेळोवेळी आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल हा देखील सादर करावा, अशा प्रकारची देखील माहिती आहे। आणि हे जे अनुदान आहे ते लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट DBT द्वारे हे जमा करण्यात येणार आहे, अशा प्रकारची ही माहिती या शासन निर्णयामधून देण्यात आलेली आहे। तर ही होती मत्स्य व्यावसायिकांना देण्यात येणारी मदत व त्या मदतीचे दर व कार्यपद्धती याविषयीची सविस्तर माहिती। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत